Hello, let's start. Next question. Employees grievance. Grievance. Employees grievance. So what is mean by employees grievance? Its process. Okay. Importance. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला लर्न करायचं आहे. So grievance is like a complaint. Grievance म्हणजे काय म्हणतो आपण? Grievance is a complaint which has been formally prescribed in a writing, presented in a writing to management, representative or union officially. So employees grievance काय आहे बघूया आपण. Employees grievance is a complaint. ते कंप्लेंट आहे आणि ती कशी रजिस्टर केली जाईल तर विथ द हेल्प ऑफ प्रॉपर प्रोसेस. एक प्रोसेस फॉलो करून तुम्हाला काय करावी लागते, ग्रीव्हन्स हा रेकॉर्ड करावा लागतो किंवा अप्लाय करावा लागतो. ग्रीव्हन्स बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज असू शकेल किंवा ग्रीव्हन्स बिटवीन एम्प्लॉईज टू एम्प्लॉईज. दोघांमध्ये ग्रीव्हन्स हे एखादं काय कॉन्फ्लिक्ट झालं तर एकमेकांबद्दल कंप्लेंट करण्याचा राईट प्रत्येक एम्प्लॉईजला दिला जातो. ओके. सो जसं आपण म्हणतो ना आपण घरी कोण भांडलं तर आपण आपल्या पॅरेंट्स कडे कंप्लेंट करतो. सेम तसं ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा हे प्रॉब्लेम होतात किंवा ग्रीव्हन्स होतो, जेव्हा कॉन्फ्लिक्ट होतात तेव्हा त्याच्यासाठी मात्र तुम्हाला एक फॉर्मल प्रोसेस काय करावी लागते, फॉलो करावी लागते. ओके. सो ग्रीव्हन्स इज अ कंप्लेंट विच हॅज बीन फॉर्मली प्रेझेंटेड इन अ रायटिंग. म्हणजे ओरली तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केला जात नाहीये. सो इट इज मॅन्डेटरी इन अ रायटिंग और रिटन फॉर्म टू द मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह और अ युनियन ऑफिशियल. आता बऱ्याच वेळी आपल्याला माहिती आहे की काही युनियन ऑफिस असतात किंवा जसं स्टुडंटचे काउन्सिल असते तसं ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा एम्प्लॉईचा एक युनियन असतो. राईट. म्हणजे एम्प्लॉईच्या युनियन मार्फत तुम्ही काय करू शकता, त्याचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा इथे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. However, most of the people, the word grievance suggests a complaint that has been ignored, overridden or dismissed without due consideration. बऱ्याच वेळा आपण काय करतो तर ह्या गोष्टी इग्नोर केल्या जातात, लाईक अ कंप्लेंट सजेशन म्हणून इग्नोर केल्या जातात. बट ऑर्गनायझेशन मध्ये खूप छोट्या गोष्टींपासून तुम्ही काय करू शकता, ग्रीव्हन्स कंप्लेंट करू शकता. सो ग्रीव्हन्स is a complaint of one or more workers related to wages and allowances, working condition, interpretation of services condition, conveying such as OT, leave, transfer, promotion, seniority, job assignment, termination, etc. म्हणजे ग्रीव्हन्स हा कशाशी रिलेटेड असू शकतो तर तुम्हाला मिळालेल्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या जर प्रॉपर नसतील किंवा एम्प्लॉई जर सॅटिस्फाईड नसेल तर तो काय करू शकतो, ग्रीव्हन्स करू शकतो. ओके. सॉरी. Then complaint is relating to the wages, allowances, working condition, interpretation of services, then OT, leave, transfer, promotion, seniority, job assignment, termination, etc. Cause of grievance. Causes काय दिलेले आहेत बघा ग्रीव्हन्सचे. ग्रीव्हन्स इज अ फिलिंग ऑफ अनफेअर ट्रीटमेंट ऍट वर्क. ग्रीव्हन्स म्हणजे प्रत्येकाला जसं आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळी असं होतं की आपल्यावरती अन्याय होताना आपल्याला बऱ्याच वेळी लक्षात पण येत नाही की अरे हा इट इज रॉंग ट्रीटमेंट. सो प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आहे की प्रत्येकाला ते कंप्लेंट वाटू शकते किंवा नाही वाटू शकत. सो एक सिंपल मिनिंग काय दिलेला आहे, ग्रीव्हन्स इज अ फिलिंग ऑफ अनफेअर ट्रीटमेंट. जेव्हा तुम्हाला एखादी अनफेअर ट्रीटमेंट मिळते तेव्हा काय आहे तुम्ही ग्रीव्हन्स करू शकता. इट कॅन बी रिझल्टेड फ्रॉम द डिससॅटिस्फॅक्शन ऑफ वर्क. म्हणजे वर्क मध्ये जेव्हा तुम्हाला डिससॅटिस्फॅक्शन वाटतं तेव्हा तुम्ही काय करू शकता, ग्रीव्हन्स कंप्लेंट हा करू शकता. इन दिस रिगार्ड सोर्सेस और कॉजेस ऑफ ग्रीव्हन्स कॅन बी anything that result dissatisfaction or involving wages, working hours or condition of employment. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, आधी फोकस करावे लागतील की तुमचं जे डिससॅटिस्फॅक्शन आहे हे कशाशी रिलेटेड आहे. ते वर्क कंडिशनशी रिलेटेड आहे का किंवा एखाद्या वेजेसची किंवा सॅलरीशी रिलेटेड आहे का, देन अदर काही थिंग जे आपण वरती बघितल्या त्याच्याशी काही रिलेटेड आहेत का, हा आधी तुमचा काय आहे तर
जो थॉट आहे हा क्लिअर असला पाहिजे की आपण एक्झॅक्टली डिससॅटिस्फाय कशाशी रिलेटेड आहोत. सॅलरीशी रिलेटेड आहोत, वर्किंग कंडिशनशी रिलेटेड आहोत, ट्रान्सफरशी रिलेटेड आहोत की प्रमोशनशी रिलेटेड असणार आहे. मग अगेन त्याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे. फर्स्ट आहे मॅनेजमेंट पॉलिसी. The policy and procedure adopted by the management give rise to the grievance. बऱ्याच वेळी असं होतं बघा की मॅनेजमेंटने ज्या पॉलिसी अडॉप्ट केलेल्या आहेत, समटाइम एम्प्लॉईज आर सॅटिस्फाय अँड समटाइम आर नॉट. बऱ्याच वेळी एम्प्लॉई सॅटिस्फाय होतात पॉलिसी बाबतीत आणि बऱ्याच वेळा होत नाही. So the autocratic or bureaucratic style of management, for instance, is hardly liked by the educated masses. They favor rather a participative style of management or grievance resulting from the management policy. आता इथे काही स्टाईल दिलेल्या आहेत ज्यामध्ये आपण मॅनेजमेंटच्या स्टाईल किंवा त्याला लिडरशिपच्या स्टाईल म्हणतो. मला असं वाटतं की आधी आपण कधी बघितलेले आहेत का? मला वाटतं लास्ट इयरला कॉमर्स मध्ये का मॅनेजमेंट मध्ये आपण बघितलेले आहे. त्यामध्ये काय होतं तर ऑटोक्रॅटिक आहे, ब्युरोक्रॅटिक आहे, न्यूरोक्रॅटिक आहे, पॅटर्नलिस्टिक आहे. जशी मॅनेजमेंट तुम्हाला काय करते, ट्रीट करते, याच्यावरून याचं क्लासिफिकेशन केलं जातं. एक अशी पॉलिसी आहे की मॅनेजमेंट म्हणेल ती पूर्व दिशा, मॅनेजमेंट म्हणेल ती ऑल थिंग राईट. ओके, त्याला आपण काय म्हणतो तर ब्युरोक्रॅटिक, ऑटोक्रॅटिक. आणि ब्युरोक्रॅटिक मध्ये काय तर तुमचं ओपिनियन, तुमचे विचार कन्सिडर करून काय केले जातात तर पॉलिसी हा तयार केल्या जातात. देन काही सिच्युएशनलाइज आहेत, काही पॅटर्नलिस्टिक आहेत, काही लायझी फेअर आहेत. सो ह्या पॉलिसी काय होतात ऍज पर दी सिच्युएशन मॅनेजमेंट प्रिपेअर करत असते. मग ह्या मॅनेजमेंटने प्रिपेअर केलेल्या पॉलिसी प्रत्येक एम्प्लॉईजलाच ऍग्री असतील असं आहे का? नाही. काही एम्प्लॉईज ऍग्री करतील, काही एम्प्लॉईज ऍग्री करणार नाही. सो रिलेटिंग टू मग या पॉलिसीमध्ये बेसिकली एम्प्लॉईजला काय एक्सपेक्ट असतं प्रगती? ऍज अ एम्प्लॉईज म्हणून काय एक्सपेक्ट करतात ते सांग बरं. इज दिस लाफिंग टाइम? So why you are laughing? As a employee, एम्प्लॉईजला काय एक्सपेक्ट असणार आहे? बेसिक थिंग की वेज आहे, सॅलरी आहे ती फेअरली मिळाली पाहिजे ऍज पर दी पोझिशन. एम्प्लॉईची पोझिशन काय आहे, आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की तुम्ही जी टॉप लेवलला सॅलरी दिलेली आहे ती मलाही मिळायला हवी. इट इज पॉसिबल? नो, बिकॉज इट इज डिपेंड्स ऑन हायरार्की. प्रत्येकाची जी पोझिशन आहे त्याच्यावरून काय असणार आहे, वेजेस आणि सॅलरी ही डिटरमाइन असते, राईट. देन ओव्हर टाइम, जसं आपल्याला माहिती की एम्प्लॉई जेव्हा 8 तासापेक्षा जास्त काम करतो तेव्हा त्याला काय केलं जातं तर ओव्हर टाइम दिला जातो. मग ओव्हर टाइमचा रेट सुद्धा हा फेअरली असला पाहिजे. हा एम्प्लॉईज काय करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो की तुम्ही काय करा, ओव्हर टाइमचा रेट फेअरली पे करा. लीव, जसं आपल्याला माहिती की बेसिक कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये मिनिमम 15 लीव, 15 लीव काय केल्या जातात तर दिल्या जातात. ह्या लीव्ह कॅज्युअल लीव्ह की तुमचं जे काही पर्सनल रिझन आहे त्याच्यासाठी तुम्ही 15 लीव्ह काय करू शकता, घेऊ शकता. देन त्याचबरोबर ऍडिशनल लीव्ह मध्ये तुम्हाला काही मेडिकल लीव्ह, इमर्जन्सी लीव्ह असते तर त्या सुद्धा तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. दॅट मीन्स ह्या फेअरली लीव्ह प्रत्येक एम्प्लॉईजला मिळाल्या पाहिजे. आणि ऍडिशनली जसं एखादी लेडी प्रेग्नेंट असेल तर त्याच्यानंतर तिला मॅटर्निटी लीव्ह काय केली जाते, दिली जाते, राईट. सो दिस इज द पार्ट ऑफ लीव्ह. तर तुम्ही किती फेअरली त्या लीव्ह पे केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत, हे सुद्धा ह्या याच्यामध्ये इन्क्लूड होईल. देन ट्रान्सफर इम्प्रॉपर मॅचिंग ऑफ द वर्कर विथ द जॉब. आता बऱ्याच वेळी इट्स अ कॉमन थिंग की प्रत्येक एम्प्लॉईजला काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं वन जॉब टू अनादर. आणि एखाद्या कंपनीचे जर खूप सारे ब्रांचेस असतील तर वन प्लेस टू अनादर प्लेस सुद्धा ट्रान्सफर केलं जातं. देन त्याची पोझिशन न हटवता त्याला काय करावं, ट्रान्सफर करावं. हा एक एम्प्लॉईचं काय असतं, एक्सपेक्टेशन असतात. देन कुठेही त्याला त्रास होऊ नये तो जॉब करताना, ह्या सुद्धा बेसिक एक्सपेक्टेशन असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलेत का? हा काय केल्या जातील गोष्टी, सॉरी, चेक केल्या जातील. ॲज वेल ॲज सिनियरिटी, प्रमोशन अँड डिस्चार्ज, ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही काय करू शकता, इथे चेक करू शकता. आणि याच्याशी रिलेटेड जर डिससॅटिस्फॅक्शन असेल
तर ग्रीव्हन्सच्या अंडर कंप्लेंट ही करता येते. सेम lack of career planning and employees development, lack of regard for the collective agreement, hostility towards the labor union, autocratic leadership style of supervisory. या सगळ्या गोष्टी तुमच्या कशामध्ये इन्क्लूड आहेत? मॅनेजमेंट पॉलिसीच्या अंडर. ओके, सिट डाउन. सेकंड आहे वर्किंग कंडिशन. Working conditions are relative to the work environment of the organization. जसं आपण म्हणतो की पहिली गोष्ट आपण काय एक्सपेक्ट करतो ऍज अ एम्प्लॉई. पहिली गोष्ट काय एक्सपेक्ट असते आपल्याला? जेव्हा आपण एखादा नवीन जॉब सर्च करतो आपल्याला काय अपेक्षित असतं? हा, त्याच्या आधी गुड वर्किंग कंडिशन सेकंड लावू. पहिली गोष्ट सॅलरी तुम्हाला एक्सपेक्ट असते की मिनिमम माझ्या क्वालिफिकेशन नुसार मला सॅलरी किंवा जे काही फेअर रेम्युनरेशन आहे हे मिळावं. आणि त्याच्यानंतर आपण काय एक्सपेक्ट करतो तर जिथे मी काम करायला बसणार आहे 8 तास ती वर्किंग कंडिशन ही प्रॉपर असली पाहिजे. म्हणजे बेसिक फॅसिलिटी प्रोव्हाइडेड बाय दी ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, ज्यामध्ये वॉशरूम फॅसिलिटी आहेत, कॅन्टीन फॅसिलिटी आहेत, व्हेंटिलेशन वॉटेवर. ओके, रिगार्डिंग वर्किंग कंडिशन हे असायला हवं. Then working conditions are relative to the work environment of the organization. If the working environment of company is good, employees will have less scope for the grievance. म्हणजे काय हो? काय सांगितलं? Working condition of the company is good, then employees will have less scope for grievance. म्हणजे काय? सिंपल थिंग. जर वर्किंग कंडिशन तुम्ही त्याला प्रॉपर दिली, छान दिलेली आहे, त्याच्या एक्सपेक्टेशन नुसार तो कंप्लेंट करेल का? ग्रीव्हन्स म्हणजे काय आहे? कंप्लेंट आहे. म्हणजे स्कोप ऑफ ग्रीव्हन्स हा कसा असणार आहे? लेस असेल. आलं लक्षात? लेस असणार आहे. सो ग्रीव्हन्स रिझल्टिंग फ्रॉम द वर्किंग कंडिशन, अनरिअलिस्टिक एन्व्हायरमेंट, नॉन अवेलेबल ऑफ प्रॉपर टूल्स, मशीन and equipment for doing the job. सपोज जर एखादा एम्प्लॉई एखाद्या मशीनवरती काम करत असेल आणि ती मशीनच प्रॉपर रन होत नसेल तर एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होऊ शकतो. सो इट इज पार्ट ऑफ वर्किंग कंडिशन. देन टाइट प्रमोशनल स्टँडर्ड, बॅड फिजिकल कंडिशन ॲट वर्क प्लेस, पुअर रिलेशनशिप विथ द सुपरवायझर. सो दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ वर्किंग कंडिशन. ना गाईज, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल पुअर रिलेशन इट इज पार्ट ऑफ वर्किंग कंडिशन. येस. ओके, म्हणजे तुम्हाला जेव्हा ग्रुप टास्क दिले जातात तेव्हा तो ग्रुप तुमच्या बरोबर कोऑर्डिनेट करणं फार महत्वाचं असतं, राईट? ग्रुप मेंबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वर्किंग कंडिशन मध्ये इन्क्लूड होतात. याच्या आधी आपल्याला काय माहित होतं? इलेक्ट्रिसिटी, फॅन, ओके, वॉशरूम फॅसिलिटी, वॉटर फॅसिलिटी ज्या काही आहेत त्या वर्किंग कंडिशन मध्ये येतात. बट ऍडिशनली काय सांगितलेलं आहे आपल्याला? Relationship, poor relationship, it is also impact on work performance. That is why this includes also working condition. Next, personal factor. Personal factor are related to the personality trait of individual. सो पर्सनल फॅक्टर सुद्धा फार महत्वाचे आहेत. पर्सनली तुम्हाला ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने ट्रीट करते. बेसिक थिंग वी एक्सपेक्ट इक्वली ट्रीटमेंट टू दी ऑल एम्प्लॉईज, नॉट डिस्क्रिमिनेशन ॲज पर दी जेंडर, ॲज पर दी कास्ट, ओके, ॲज पर दी रिलीजन, ॲज पर दी रिजन. अशा कोणत्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन होऊ नये. बेसिक थिंग आपण काय करतो तर एक्सपेक्ट करतो. आणि जर अशामध्ये काही डिस्क्रिमिनेशन झालं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता? ग्रीव्हन्स कंप्लेंट करू शकता. ओके, सो something this personally trait also cause the emergence of grievance at work. So याचे narrow attitude, excessive self esteem, gambling, fault finding attitude, mental tension. सो लक्षात ठेवा, थोडेसे ऑब्जेक्टिव्हला यामधले काही ऑप्शन विचारले जातात. सो मेंटल कंडिशन, मेंटल टेन्शन, इट इज द पार्ट ऑफ पर्सनल फॅक्टर. क्लिअर क्वेश्चन? आता आपण बघितलं फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग और कॉजेस ऑफ कॉजेस ऑफ ग्रीव्हन्स. देन आता आपल्या लक्षात आलं की नाही हे आता जे काही फॅक्टर आहे ते मला कुठे ना कुठेतरी फेस करायला
मिळते, तर मी आता काय करेन, कंप्लेंट करेन. मग कंप्लेंट अशीच केली जाईल का? नाही. जसं आपण सांगितलं, इट इज द प्रोसेस, इट इज द रिटर्न. फॉर्मल प्रोसेस आहे आणि रिटर्न तुम्हाला काय करायला लागणार आहे, बाय प्रोसेस तिथे कंप्लेंट करणं महत्वाचं आहे. मग कशा पद्धतीने कंप्लेंट करणार आहात बघा. So grievance affected not only the employees but also the organization as a whole. Obviously, तर हा जो इफेक्ट आहे तो फक्त एम्प्लॉईजलाच फेस करावा लागणार आहे का? नाही. कारण ऑर्गनायझेशन सुद्धा काय एक्सपेक्ट करत असते, स्मूथली रनिंग ऑफ द बिझनेस. म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या छान काय झाल्या पाहिजेत, तर रन झाल्या पाहिजे. हे चालूच झालं नाही की, मग तुम्ही सांगितलं नाही ते, मग ते चालू आहे. हा? बस म्हणजे लक्षात आली का कॉन्सेप्ट? व्हेरी गुड. थोड़ा सा शॉर्ट आहे. So grievance affected not only the employees but also organization. Okay, organization वरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होईल. Listen. Management has to identify the redress the grievance in the prompt manner. जसं आपल्याकडे माहितीये की एखादा काही प्रॉब्लेम झाला तो इमिजिएटली सॉल्व्ह झाला पाहिजे, की खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड असायला हव्यात. नको, जे काही असेल ती प्रॉम्प्ट प्रोसिजर ही कंप्लेंट झाली पाहिजे. दे मस्ट हॅव अ प्रॉपर ग्रीव्हन्स हँडलिंग प्रोसिजर. जसं तुम्हाला आता आपली नॅक कमिटी येईल तेव्हा विचारलं जाईल, आपल्याकडे कोणकोणत्या कमिटी आहेत. आपल्याकडे इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे का, आपल्याकडे ह्युमन डेव्हलपमेंट सेल कमिटी आहे का, किंवा अशा काही कमिट्या ज्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. इंटरनल कंप्लेंट कमिटी असेल किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल किंवा अँटी रॅगिंग कमिटी असेल, ह्या कधी ऍक्टिव्हेट असतात जास्त? आपल्या जनरली असं म्हणतात की आपल्या कॉलेजचं ऍटमॉस्फिअर हे खूप छान आहे, तिथे रॅगिंग होत नाही सिनियर कडून. होतं का? तुम्ही रॅगिंग करता का? नाही, आम्ही करत नाही रॅगिंग, राईट. त्यामुळे अँटी रॅगिंग कमिटी प्रत्येक वर्षी काय करते, एक नील रिपोर्ट सबमिट करते. आणि त्या कमिटीचे मेंबर कोण आहे माहितीये? नियती. ते नियतीला पण माहित असावं की अँटी रॅगिंग कमिटीचे मेंबर आहेत, की कॉलेजमध्ये कोणीही कंप्लेंट केली तर तिच्या थ्रू काय होईल, ती प्रोसेस पुढे पास केली जाईल. सेम इंटरनल कंप्लेंट कमिटी कोणाशी रिलेटेड असू शकते, म्हणजे जिथे स्टुडंट मध्ये किंवा टीचर स्टुडंट मध्ये असू शकते, किंवा इन्क्लुडिंग तुम्हाला एखाद्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत आणि त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तर त्या सुद्धा इंटरनल कंप्लेंट कमिटीच्या अंडर काय होऊ शकतात, रेकॉर्ड होऊ शकतात. आणि ह्या सगळ्या सॉल्व्ह करण्यासाठी ग्रेव्हन्स कमिटी असते, ग्रीव्हन्स कमिटी. आणि ती प्रोसेस काय करावी लागते, फॉलो करावी लागते एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. ह्या प्रत्येक कंपनीला, प्रत्येक ऑर्गनायझेशनला ग्रीव्हन्स हँडलिंग कमिटी मॅन्डेटरी असते. मग ती प्रोसेस काय आहे बघा. द नॅशनल कमिशन ऑफ लेबर has suggested the model of grievance procedure. लक्षात ठेवा. The National Commission of Labor has suggested the model of grievance procedure which involve 6 successive time bound steps. म्हणजे त्याच्यामध्ये 6 स्टेप दिलेत, त्या 6 स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागतील फॉर सॉल्विंग एम्प्लॉईज कंप्लेंट और ग्रीव्हन्स. जो काही ग्रीव्हन्स आहे हा सॉल्व्ह करण्यासाठी ह्या 6 स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. फर्स्ट स्टेप आहे रिझॉल्विंग अ ग्रीव्हन्स बाय इमिडिएट सुपिरियर. म्हणजेच इमिजिएट, जसं आपल्याला माहितीये की एखादा प्रॉब्लेम इमिजिएट तुम्हाला फेस करायला लागला तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे, तुमच्या गार्डियन टीचरना तरी मिनिमम इन्फॉर्म करायला हवं, राईट. सो इथे सुद्धा ऑर्गनायझेशन मध्ये एखादा प्रॉब्लेम काय झाला, क्रिएट झाला, तर काय करायचं आहे तुम्हाला, इमिजिएट सुपरवायझर कोण आहे, तुमची जे सिनियरिटी कोण आहे, त्यांना तुम्ही काय करा, त्यांच्याकडे तुमची कंप्लेंट दर्ज करा. सो aggrieved employees has first present his grievance to his immediate superior or to the offer designed by management for the purpose, and answer shall be given to him within 48 hours. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला विचारलेले इनपुट.
पहिल्या स्टेप मध्ये जेव्हा तुम्ही कंप्लेंट करता, ही कधी केली पाहिजे? 48 डेजच्या आधी, नाहीतर 48 डेजच्या सॉरी आठच्या आतमध्ये. असं नाही की लास्ट इयरला काहीतरी काय झालेलं आहे, प्रॉब्लेम झाला आणि आता तुम्ही त्याचं रेकॉर्ड करताय किंवा कंप्लेंट करताय. सो इमिजिएट मध्ये पहिल्या स्टेप मध्ये सांगितलेलं आहे 48 आवर्सच्या आत तुम्ही तुमच्या सिनियर मॅनेजरला त्याच्याकडे कंप्लेंट करणं महत्वाचं असेल. देन, अरे तुमचं लक्ष आहे का बघत होते रे. इफ एम्प्लॉई इज नॉट सॅटिस्फाईड विथ डिसिजन, लिसन. आता पुढे काय सांगितलंय, 48 आवर्सच्या आतमध्ये तुम्ही कंप्लेंट केली, राईट. इफ द एम्प्लॉईज इज नॉट सॅटिस्फाईड विथ द डिसिजन ऑफ द ऑफिसर or fail to receive the answer within 48 hours, he will present his grievance to the head of the department. म्हणजे तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, 48 आवर्स मध्ये जे काही तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड नाही, तर तुम्ही काय करू शकता, इमिजिएटली हेड ऑफ द डिपार्टमेंट कडे अगेन कंप्लेंट करू शकता. सो पहिल्या स्टेप मध्ये 48 आवर्स लक्षात ठेवा, आणि सॅटिस्फाय नसाल तर नेक्स्ट स्टेप कडे जाऊ शकता. सेकंड स्टेप मध्ये सांगितलंय रिझॉल्विंग ऑफ ग्रीव्हन्स बाय हेड ऑफ द डिपार्टमेंट. Then the head of the department has to give his answer within 3 days. सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलंय, मिनिमम 3 days मध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंटने काय केलं पाहिजे त्याच्यावरती ऍक्शन घेणं किंवा जे काही आन्सर आहे ते देणं महत्वाचं आहे. इफ ऍक्शन cannot be taken within this period, the reason of the delay should be recorded. सपोज हेड ऑफ द डिपार्टमेंटला पॉसिबल नाही झालं की 3 दिवसामध्ये काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणं, तर त्याची कारण सुद्धा त्याने त्या रिपोर्ट मध्ये मेन्शन करायला लागतात. हा रिपोर्ट प्रिपेअर करणं मॅन्डेटरी असतं. ओके, की तुमच्याकडे कंप्लेंट आलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही एका सर्टन कन्क्लुजन पर्यंत पोहोचला. ओके, जे काही आहे ते तुम्हाला त्या रिपोर्ट मध्ये मेन्शन करायचं असतं. इफ द एम्प्लॉईज इज डिससॅटिस्फाईड within the decision of the head of the department, he may request that his grievance for forward the grievance committee. लक्षात ठेवा, ग्रीव्हन्स कमिटी कधी, तिसऱ्या स्टेपला. पहिल्या स्टेपला कोण आहे, इमिडिएट सुपिरियर, ओके, सुपरवायझर आहे. सेकंड स्टेप मध्ये पहिल्या स्टेप मधला पिरियड 48 आवर्स, सेकंड स्टेप मधला पिरियड 3 days. ओके, आणि जर कंप्लेंट एम्प्लॉई सॅटिस्फाईड नसेल तर तो थर्ड स्टेप मध्ये जातोय ग्रीव्हन्स कमिटी कडे. सो रिझॉल्विंग ऑफ ग्रीव्हन्स बाय ग्रीव्हन्स कमिटी. When getting an unsatisfied response from the head of the department, the grievance employees can be approached grievance committee. आणि मग आता तो कुठे जातोय, ग्रीव्हन्स कमिटी कडे जातो. The grievance committee consists of 4 to 6 representative of the work union and management. लक्षात ठेवा. आता ही जी कमिटी असते त्यामध्ये सगळे एम्प्लॉईज आहेत का हो, किंवा सगळे मॅनेजमेंट आहे का, नाही. तर लक्षात ठेवा, यामध्ये टॉप लेवल मॅनेजमेंट आहे आणि एम्प्लॉईज म्हणजे ज्यांची युनियन आहे त्यांचे काही रिप्रेझेंटेटिव्ह असतात. म्हणजे दोघांची मिळून अशी ही कमिटी काय केलेली असते, प्रिपेअर केलेली असते. आलं लक्षात. सो 4 to 6 रिप्रेझेंटेटिव्ह of the worker union and management. They have to make recommendation to the management within 7 days. 7 दिवसामध्ये जे काही रिकमेंडेशन आहे ते काय केले जातात, इथे दिले जातात. ऑफ द एम्प्लॉईज रिक्वेस्ट. So the final decision of the management shall be communicated to the worker within 3 days. आणि जो लास्ट फायनल जो काही डिसिजन आहे तो मात्र 3 days मध्ये काय करायचं आहे, त्या एम्प्लॉईजला सांगणं महत्वाचं आहे. फ्रॉम द रिसिप्ट ऑफ द ग्रेव्हन्स कमिटी रिकमेंडेशन. आणि जे काही ग्रेव्हन्स कमिटीने रिकमेंडेशन घेतलेले आहे हे मिनिमम 3 दिवसामध्ये त्या एम्प्लॉईजला सांगणं मॅन्डेटरी असेल. नेक्स्ट आहे अपील फॉर रिव्हिजन. अगेन जसं तुम्ही रिव्हॅल्युएशन साठी फॉर्म अपील करताय, सेम की अगेन तुम्ही काय आहात तर डिससॅटिस्फाय आहात तेव्हा नेक्स्ट स्टेप येईल. लक्षात ठेवा, पहिल्या स्टेप मध्ये तुमच्या इमिजिएट सुपरवायझरने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल, देन तुम्ही सॅटिस्फाय झालात तर ग्रेव्हन्स कडे पुढे नाही यायचं. सेकंड स्टेप मध्ये तुम्ही सॅटिस्फाय झालात तर कमिटीकडे नाही यायचं. आता तुम्ही कमिटीच्या रिकमेंडेशनने सुद्धा काय आहात,
डिससॅटिस्फाय आहात, देन नेक्स्ट स्टेप आहे अपील फॉर रिव्हिजन. देन if the decision of management is not communicated to the aggrieved employees within the stipulated period of 3 days, or the employees is dissatisfied with the decision of management, the employees may have the right to appeal to the management revision. म्हणजे परत एकदा विचार करा, असं म्हणून तुम्ही एकदा काय करू शकता, अपील करू शकता. Then the management shall communicate with the decision within 7 days of the employees revised petition. म्हणजे एम्प्लॉईजने जे पिटिशन दिलेले आहे किंवा जी रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो मिनिमम 7 दिवसांमध्ये देणं मॅन्डेटरी असेल. लक्षात आलं? पहिला पिरियड, सेकंड 3 days, देन 7 days. ओके, आणि अपील केल्यानंतर 7 days. ओके, फोर्थ स्टेप मध्ये 7 days आहे. आता थर्ड स्टेप मध्ये काय सांगितलेलं आहे, 7 दिवस तुम्हाला त्याच्यावरती विचार करायला दिलेत, रिकमेंडेशन प्रिपेअर करायला. ओके, म्हणजे एम्प्लॉईजना अपील केल्यानंतर 7 दिवस दिलेले आहेत आणि त्याला डिसिजन कन्वे करण्यासाठी 3 दिवस आहेत. ठीक आहे, तो एक डिफरन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट फिफ्थ स्टेप आहे व्हॉलंटरी आर्बिट्रेशन. If the aggrieved employees is not satisfied with the revised decision of the management, the matter may be referred to the voluntary arbitration. So the arbiter is appointed with the mutual consultation between the management and worker union. लक्षात ठेवा, इथे एम्प्लॉईज अजून डिससॅटिस्फाय आहे तर तो एक म्युच्युअल, अरे हा तुझं आणि माझं दोघांचा म्हणून एक काहीतरी मध्य काढू आणि मग आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू, असं म्हणून काय केलं जातं, एक व्हॉलंटरी आर्बिटर काय केले जातात, इथे अपॉइंट केले जातात आणि त्यांना सांगितलं जातं आता जो काही प्रॉब्लेम आहे तो दोघांच्या वतीने तुम्ही काय करा तर सॉल्व्ह करा. सो आता इथे पिरियड दिलेला नाही, इथे तुम्हाला सफिशियंट टाइम दिला जातो की काय फायनल डिसिजन घ्यायचं आहे आणि लास्ट स्टेप असेल फायनल डिसिजन. So in this stage, the arbiter goes through the grievance and decision taken at the earlier stage. He holds the deliberate with the management and aggrieved employees and the worker union. The arbiter gives his ruling, which is normally and final and binding on the both parties. म्हणजे जो डिसिजन आहे हा दोघांच्याही हिताचा असेल अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने आर्बिटर टेक अ फायनल डिसिजन. Clear state? Thank you.